नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन दोघांनाही आता नागराजने घातलेल्या कोड्याच्या त्या उत्तराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेत ते. त्यामुळे शेवटपर्यंत एपिसोड पाहायला विसरू नका. तर आता सायली आणि अर्जुन जेव्हा महिपतला भेटायला आलेले असतात तर सायली महिपतला विचारत असते की सांग महिपत, नागराज नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलत होता की जे फक्त नागराजलाच माहित आहे. त्यावर महिपत आता त्यांना व्यवस्थित तर काही सांगत नाही, उलट त्यांना सांगतो की वहिनी, अशाच चालत राहा, तुम्ही आता अंधारात चालतात आहे आणि असंच चालता चालता तुम्हाला उजेड दिसेल आणि तो उजेड तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसेल. त्यावर आता अर्जुन बोलतो की मला माहीतच होतं की तू काही सरळ काही सांगणार नाहीयेस, हे असंच वाकडं तिकडं कोड्यामध्ये काहीतरी सांगत राहशील म्हणून. आणि आता महिपत बोलतो की माहीत होतं मग कशाला विचारायला आले बरं. आणि आता त्या दोघांकडेही लक्ष न देता तो आपला त्याचा त्याचा जाऊन आता त्याच्या जेलमध्ये त्याला जे काही झोपायला कॉट वगैरे दिलेली असते त्यावर जाऊन असा आरामामध्ये झोपून जातो. तर आता सायली आणि अर्जुन इथूनही आता निराश होऊनच खरं तर बाहेर पडलेत आणि तिथनं बाहेर पडत असतानाच ते आता नागराजच्या जेलच्या समोरून क्रॉस होत असतात. तर नागराज त्यांना पाहतो आणि लगेच आवाज देतो की अर्जुन, इकडे ये, इकडे ये. सायली, हाय, इकडे या बरं दोघांनी पण. आता खरं तर या दोघांचीही इच्छा नसते अजिबातही नागराज सोबत बोलायची किंवा त्याला भेटायची, पण तो आता स्वतःहूनच यांना बोलवत असतो, त्यामुळे नाईलाजाने कसे तरी ते आता नागराज जवळ जातात. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता रविराज पेपर वाचत असतो, तर प्रताप मात्र आता फोन कॉलवर त्याचं काही कामासंदर्भात बोलणं सुरू असतं. आता कसलीशी बातमी वाचून रविराज थोडासा हसतो, तर प्रताप त्याला विचारतो, काय रे, अरे काय झालं. त्यावर रविराज सांगतो की अरे बघ ना, ही काय बातमी आहे की प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावाने खून केला. आता हे ऐकल्यावर प्रतापलाही खरं तर वाईट वाटतं आणि प्रताप बोलतो की रविराज, अरे तू अशा बातम्या वाचतोस कशाला, यामुळे तुलाच त्रास होतोय की नाही. त्यावर रविराज बोलतो, हो, त्रास तर होतोय आणि हा त्रास आयुष्यभर होणार आहे. किती अभागी येणार आहे मी. नाही बघ ना, माझ्याकडे तुझ्यासारखं प्रेम करणारी फॅमिली असती तर किती बरं झालं असतं ना. मुलगीही ही अशी खोटारडी निघाली आणि भाऊ हे असा जो की माझ्या जीवावर उठलाय. तर प्रताप आता रविराजला समजावत असतो, हे बघ, त्रास तर होणारच आहे, पण तू जर याच गोष्टींचा सतत विचार करत राहिला तर तुला आयुष्यभर या गोष्टीचा त्रास होईल. त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी इग्नोर करायला शिक, म्हणजे तुला त्रास होणार नाही. आणि आता तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. आता अश्विनने रविराजला असं चिंताग्रस्त पाहिल्यावर तो विचारतो, काका काय झालं, तू ठीक आहेस ना. त्यावर रविराजही मान डोलावून हो सांगतो. त्यावर अश्विन विचारतो की प्रतिमा आत्या कुठे आहे. आता रविराज सांगतो की अरे ती झोपलीये तिच्या खोलीमध्ये. त्यावर आता खरं तर ती झोपलीये म्हटल्यावर प्रतापलाही आता प्रतिमाची काळजी वाटते आणि प्रताप विचारतो की या वेळेला, अरे या वेळेला सहसा कधी ती झोपत नाही. त्यावर रविराज बोलतो की हो, पण काय झालं की काही दिवसांपासून ती थोडंसं थकवा आल्यासारखं जाणवतंय तिला, त्यामुळे ती आराम करतीये. त्यावर आता अश्विन बोलतो की साहजिकच आहे, नाही म्हणजे एवढं काय झालंय या सगळ्याचा तिच्या मनावर ताण आला असणार आणि मनावर एखाद्या गोष्टीचा परिणाम झाला की त्याचे थेट परिणाम शरीरावर होत असतात, त्यामुळे होत असेल कदाचित हे असं. आपण एक काम करूयात का, आपण तिचे ब्लड चेकअप वगैरे करून घेऊयात, नाही म्हणजे तिचं फुल बॉडी चेकअपच करून घेऊयात आपण. त्यावर रविराजही सांगतो की हो हो चालेल ना, पण आपण हे सगळं होळीनंतर करूयात. त्यावर अश्विनही बोलतो की हो ठीक आहे, होळीनंतरच करूयात, तू तिला हॉस्पिटलला घेऊन ये माझ्याकडे, मग आपण तिचं चेकअप वगैरे करूयात म्हणून. तर इकडे जेलमध्ये आता इच्छा नसतानाही सायली आणि अर्जुन आता या नागराजला भेटायला तिथे जातात. त्याने आवाज दिल्यानंतर तर नागराज त्यांना विचारतो, काय झालं, मी घातलेल्या कोड्याचं उत्तर सापडलं का तुम्हाला. आणि त्या दोघांचेही चेहरे पाहून तो हसतो आणि बोलतो, नाही सापडलं ना, नाही मला माहीतच होतं, नाहीतरी तुम्हाला त्या कोड्याचं उत्तर सापडणारही नाहीये.
कारण त्याचं उत्तर फक्त आणि फक्त मला माहीत आहे आणि त्यामुळे एक ना एक दिवस तुम्हाला माझी मदत लागणारच आहे. तुम्ही दोघेही रडत रडत एक दिवस माझ्याकडे येणारच आहे मला त्या कोड्याचं उत्तर विचारण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी. आता सायली आणि अर्जुन दोघेही त्याला सांगतात की काहीही झालं तरी आम्ही तुझी मदत कधीच घेणार नाहीये आणि तुझी मदत न घेताच आम्ही त्या सत्यापर्यंत पोहोचणार आहोत. ते आमच्या घरातील सत्य आहे, त्यामुळे जास्त दिवस काही ते सत्य आमच्यापासून तरी लपून राहू शकत नाहीये. त्यावर नागराज आता हसतो आणि बोलतो की नाही, असं काहीच होणार नाहीये. तुम्हाला माझी गरज लागणारच आहे हे सत्य समोर आणण्यासाठी, हे माहीत करून घेण्यासाठी. सत्य तुमच्या समोरच तर आहे, पण ते तुम्हाला दिसत नाहीये वगैरे. आता असं बरंच काही तो बोलतो सायली आणि अर्जुनला आणि त्यांना सांगतो की मी तुम्हाला 1 महिन्याचा टाइम देतोय. ते 1 महिन्यामध्ये तुम्ही ते सत्य शोधूनच दाखवा आणि नाही सापडलं ना तर 1 महिन्यानंतर मला भेटायला या. नाही, 1 महिन्यानंतर मी कुठे असणार आहे हे माहीतच आहे तुम्हाला. भेटू मग आपण 1 महिन्यानंतर. आणि खरं तर तन्वी हे सगळं काही त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते आणि आता त्याने 1 महिन्याचा टाइम दिला या दोघांनाही आणि कसल्या तरी कोड्याबद्दल, सत्याबद्दल सांगितलंय हे ऐकून तन्वी ही जाम घाबरून गेलीये आणि तिचा तर आता म्हणजे खात्रीच पटली आहे की नागराजने आता सायली आणि अर्जुनला 1 महिन्यात कदाचित माझंच सत्य उघड करायला सांगितलं असेल. नाही, 1 महिन्याचा टाइम दिलाय म्हटल्यानंतर ते दोघेही शोधत शोधत आता माझ्यापर्यंतच पोहोचतील. तर नागराजशी बोलल्यानंतर आता सायली आणि अर्जुन जाण्यासाठी निघतात, पण खरं तर सायलीचं कशामध्ये लक्षच नसतं. त्यावर अर्जुन बोलतो की चल मी तुला घरी सोडवतो, मग ऑफिसला जातो. त्यावर सायली बोलते की नाही हो, मी रिक्षाने जाईल, तुम्ही जा ऑफिसला, तुम्हाला उशीर होतोय ना. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आणि रिक्षामध्ये बसून काय करणार आहेस बरं? पूर्ण वेळ फक्त विचारच करणार आहेस ना, त्यापेक्षा मी सोडवतो तुला. त्यावर आता सायली बोलते की आपण महिपत आणि नागराज दोघांशीही बोललो, पण आपल्याला महिपतनेही काही सांगितलं नाही. उलट तोही काहीतरी वेडेवाकडे कोडेच घालत होता आणि नागराज तो तर तसंही काही सांगणार नव्हता. पण मला एक कळत नाहीये, महिपतने असं काय झालं की नागराज विरोधामध्ये साक्ष दिली? नाही, तो साक्षही देणार नव्हता, पण मग नक्की कशामुळे तुम्ही त्याला बोलतं केलं बरं? त्यावर अर्जुन आता इथे विषय बदलतो पटकन आणि बोलतो की अगं चल, मी तुला सोडवतो. त्यावर सायली बोलते की नाही, तुम्ही जा, मी जाते ऑटोने. तर अर्जुन आता इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो सायलीला सोडवून आणि चैतन्याला आज त्याला कोणकोणत्या मीटिंग्ज आहेत, कोण कोण भेटायला येणार आहे, क्लायंट वगैरे ते सगळं काही सांगत असतो. पण खरं तर अर्जुनचं कशामध्येही लक्ष नसतं. त्याला तेच सगळं आठवत असतं की नागराजने आता त्याच्याकडे ते तुमचं प्रिय घर पोखरणारं काहीतरी एक सत्य आहे, त्याबद्दल त्याला सांगितलेलं असतं. आता महिपतला विचारायला गेल्यानंतर महिपतही आता सरळ न सांगता काहीतरी वेडं-वाकडं सांगतो. आता नागराजही त्यांना ते सत्य शोधण्यासाठी 1 महिन्याचा वेळ देतो. यामुळे खरं तर आता अर्जुनला काही सुचतही नाहीये. तो त्याच विचारांमध्ये गुंग असतो. त्यावर आता चैतन्य त्याला विचारतो की अरे काय झालं? कसला विचार करतोयस तू? त्यावर अर्जुन सांगतो की अरे मी आज महिपतला भेटायला गेलो होतो. आता नागराजने मला जे काही कोडं घातलंय त्याचाच विचार करतोय. त्यावर आता हा चैतन्य शॉकच होतो आणि बोलतो काय? तू सायली वहिनीला घेऊन गेला होतास? अरे त्या महिपतने जर साक्षीबद्दल तोंड उघडलं असतं, तो काही बोलला असता तर? त्यावर अर्जुन बोलतो की नाही, तो काही एक बोलला नाही साक्षीबद्दल, पण मलाच खूप असं गिल्टी वाटतंय, मलाच अपराधी असल्यासारखं वाटतंय. मी सायलीपासून हे काही लपवायला नकोय. तिला जेव्हा हे कळेल की मी तिच्यापासून ही एवढी मोठी गोष्ट लपवली आहे, तेव्हा मात्र तिचा विश्वास गमावण्याची रिस्क मी घेऊ शकत नाहीये. मी तिला सांगणारच आहे, पण मी आधी साक्षीला शोधतो. इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो मी साक्षीचा पत्ता शोधायला आणि त्यानंतर सांगतो मी सायलीला. त्यावर चैतन्य साक्षी जर सापडलीच नाही तर? त्यावर अर्जुन बोलतो की सापडेल, नक्की सापडेल. तर इकडे सायली आणि कल्पना किचनमध्ये काम करत असतात, तर सुमन तेवढ्यात तिथे डायनिंग टेबलवर येऊन बसते. आता खरं तर सायली तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण सुमनचं काही मात्र लक्षच नसतं. त्यावर आता सायली कल्पनाला बोलते की सुमन काकू अजूनही खूप गप्पच आहेत ना?
त्या अजूनही फारशा कोणाशी बोलत नाही, हसत नाही. आणि आता तिला एक आयडिया सुचते सुमनला बोलतं करण्यासाठी. तर ती कल्पनाला विचारते की आई, तुम्हाला मनगट करता येतं का हो? आता हा काय नवीन पदार्थ आहे हे मात्र आता सायलीलाच माहीत. मी या पदार्थाचं नाव पहिल्यांदाच ऐकतेय. त्यावर कल्पना बोलते की अगं, खूप वर्षांपूर्वी केलं होतं, पण आता मला फारसं आठवतही नाही ग. ते काय, चण्याची डाळ आणि साबुदाणा असं काहीतरी घालतात ना समप्रमाणात. आता हे सुमन ऐकते आणि बोलते की नाही कल्पना वहिनी, समप्रमाणात नाही घेत, एकाच दोन असं प्रमाण घेतलं जातं. म्हणजे साबुदाणा 1 वाटी आणि चण्याची डाळ 2 वाटी असं घ्यायचं. त्यावर सायली बोलते की हो, आणि हे सगळं रात्रीच भिजवावं लागतं ना. त्यावर आता सुमन बोलते नाही ग, चण्याची डाळ आधी भिजवायची आणि साबुदाणा 2 तास आधी भिजवला ना तरी चालतं. तेवढ्यातच सायली बोलते हो का, नाही मी रात्रीच चण्याची डाळ भिजवली आहे आणि आज पूर्णाजींना उपवास असल्यामुळे साबुदाणाही भिजवलेला असे. आता सुमनलाही आनंद होतो आणि सुमन बोलते अय्या, चला मग आपण आत्ताच करायला घेऊयात. मला खोबरं द्या बरं, मी खोबऱ्याचं दूध काढते. आणि आता सुमन देखील सगळं काही विसरून यांच्यामध्ये सामील होते आणि अगदी आनंदाने आता सायलीसाठी ते मनगट वगैरे काय पदार्थ असतो नवीन, तो बनवायला घेते. आणि बोलते की अगं, मला माहीतच नव्हतं इतके दिवस की तुला आवडतं म्हणून, नाहीतर मी करून दिलं असतं ना. आणि सुमन आता एकदम आनंदाने तो पदार्थ बनवत असते सायली आणि कल्पनाच्या मदतीने. तर तिला देखील असं आनंदी हसताना पाहून सायली देखील आता खुश होते. आणि ती देखील आता कल्पनाला बोलते की सुमन काकूंना असं आज कितीतरी दिवसांनंतर मी हे असं हसताना पाहिलंय. तर त्याच्या उलट आता ही तन्वी आता इकडे विचार करत असते की आता नागोबाला खरंच एखादा वकील वगैरे शोधायला हवाय त्याला सोडवण्यासाठी, आणि त्याला विश्वास मिळवून द्यायला हवाय की मी त्याची मदत करते म्हणून. आणि म्हणूनच ती आता एका वकिलाला फोन करते आणि सांगते की माझी एक केस घ्याल ना, नागराज किल्लेदारची. नाही म्हणजे मोठ्या कोर्टामध्ये एक अपील करायचं आहे. आता नागराज किल्लेदारचं नाव ऐकताच मात्र कोणीही वकील आता केस घ्यायला तयार होत नाही. तो वकील मात्र आता फोन कट करतो आणि आता दुसऱ्या एका वकिलाला फोन करते. तर तो वकीलही तेच करतो. आता नागराज किल्लेदार म्हटल्यानंतर कोणीही खरं तर ती केस घ्यायला तयारच नाहीये. त्यावर आता ही तन्वी स्वतःशीच बडबडत असते की नाहीतरी नागोबाने ना कामच असे केले आहेत की कोणी देखील त्याची केस घेत नाहीये. आणि तसंही रविराज किल्लेदारशी पंगे तरी कोण घेईल ना. तर उलट आता इकडे घरामध्ये रात्रीचं अर्जुन आणि चैतन्य अजून देखील केसचं काम करतायत. आता अर्जुन मात्र चैतन्याला कसल्याचं अपडेट विचारत असतो केसचं, पण चैतन्याचं मात्र काही लक्षच नसतं, त्याचा मात्र डोळा लागलेला असतो. आता अर्जुन त्याला उठवतो आणि बोलतो की काय चाललंय तुझं, आपण केसबद्दल बोलतोय ना. त्यावर आता चैतन्य बोलतो की मी तुला ऑफिसमध्ये बोललो होतो ना की आपण हे सगळं आता डिस्कस करूयात म्हणून, पण तेव्हा तर तुला साक्षी जिवंत आहे आणि तो पुढे काही बोलणार. तेवढ्यातच अर्जुन त्याला गप्प करतो. अरे काय करतोयस तू, गप्प बस, तिने ऐकलं तर. अरे तुला किती वेळा सांगितलं मी की घरामध्ये हा विषय काढायचाच नाहीयेस म्हणून. त्यावर आता चैतन्यही गप्प बसतो आणि बोलतो की हे बघ, आता एवढ्या रात्रीचं जर काम करायचं असेल ना, मग मला सायली वहिनीच्या हातची कॉफी हवी आहे. त्यावर आता अर्जुन सायलीला आवाज देतो आणि सांगतो की बायको, बायको इकडे ये, चैतन्याला ना कॉफी हवी आहे. आता सायली मात्र उलट अर्जुनवरच चिडते आणि बोलते की हे काय, नाही म्हणजे कॉफी मात्र तुम्हालाच हवी आहे, पण उगाचच चैतन्य भाऊजींचं नाव मध्ये घेताय हो ना. त्यावर आता चैतन्य सांगतो की नाही नाही वहिनी, असं काही नाही, पण आज खरंच मलाच कॉफी हवी आहे. नाही म्हणजे रात्रीचं काम करत जागायचं म्हटल्यानंतर जागण्यासाठी काहीतरी तर उपाय शोधायलाच हवाय ना. त्यावर सायली बोलते की आणि हे असं जागरण करत काम केल्यानंतर ते व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे का. नाही म्हणजे निसर्गाने झोपेची निर्मिती कशासाठी केली आहे बरं, मेंदूलाही आरामाची गरज असते ना, आणि म्हणूनच तर झोप घ्यावी लागते ना. पण तुम्हाला मात्र ते कळतच नाहीये.
त्यावर आता चैतन्य बोलतो की हो ठीक आहे, मी काम झाल्यानंतर जाणारच आहे घरी. त्यावर आता सायली सांगते की चैतन्य भाऊजी तुम्ही काही घरी जाऊ नका, मी मागची गेस्ट रूम उघडून देते तुम्हाला, तुम्ही इथेच झोपा. त्यावर चैतन्य सांगतो की नाही नाही, काम झालं की मी निघतोच. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतो की काम झाल्यावर कशाला बरं? नाही तू आत्ताच जा ना, नाहीतर मग मला असं निसर्ग वगैरे असं काय काय लेक्चर ऐकावं लागेल. त्यावर आज चैतन्य बोलतो की हो वहिनी, तू ना हे असंच मधून मधून येऊन हे असं लेक्चर देत जा. तुझं हे लेक्चर ना माझ्या मात्र फायद्याचं ठरतंय हा. तर आता चैतन्य देखील आता अर्जुनला टाळी देऊन तिथून निघून जातो. आता अर्जुन मात्र चैतन्य गेल्यावरही फाईल घेऊन परत तसाच तिथे बसून राहतो. आता सायली मात्र चिडते अर्जुनवर आणि बोलते की हे काय, तुम्हाला आता काही वेगळ्या भाषेमध्ये सांगायला हवंय का? त्यावर अर्जुन बोलतो की नाही ना, अगं पहा ना, किती वेळचा मी या केसचा विचार करतोय, पण मला काही सुचतच नाहीये, डोकं अगदी बंद पडलंय विचार करून. त्यावर सायली त्याला बोलते की तुम्हाला जर जागरणच करायचं असेल तर मग माझ्यासोबत करा. आता अर्जुन मात्र एकदम खुश होतो आणि बोलतो की हो ना, ते तर मला केव्हाही आवडेल, चल. आणि आता सायली अर्जुनचा हात पकडून त्याला घरातून बाहेर घेऊन येते गार्डनमध्ये. आता गार्डनमध्ये घेऊन आल्यावर अर्जुन बोलतो की हे काय, मला तर वाटलं होतं की तू बेडरूममध्ये घेऊन जाशील. त्यावर सायली बोलते की हो का, तुम्हाला इथे नाही आवडलं का? नाही, असं तुमचा मेंदू बंद पडला होता ना, म्हणून म्हटलं थोडंसं फ्रेश हवेमध्ये घेऊन जावं तुम्हाला. काय माहीत तुमचा मेंदू परत चालू झाला तर, परत काही सुचलं तर. कुठल्या केसचा विचार करत होतात तुम्ही एवढा? त्यावर अर्जुन सांगतो की खरं तर मी नागराजचाच विचार करत होतो. त्यावर सायली विचारते की नागराजचा? त्यावर अर्जुन सांगतो की हो, म्हणजे पहा ना, त्याने आपल्याला जे काही कोडं घातलंय, मला त्या कोड्याचा अर्थच कळत नाहीये, आणि वर त्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 1 महिना देखील दिलाय. नक्की काय होणार आहे या 1 महिन्यामध्ये बरं? आणि काय असेल त्या कोड्याचं उत्तर? तो तर बोलला होता की तो एक सत्य तुमचं प्रिय घर पोखरतंय. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ते सगळ्या गोष्टींचा पहिल्यापासून विचार करत असतात सायली आणि अर्जुन, आणि त्यांना नागराजचे शब्द आठवतात की तुमचं प्रिय घर एक सत्य पोखरतंय. आता प्रियवरून या दोघांच्याही लक्षात येतं की कदाचित नागराज प्रियाबद्दल सांगायचा विचार करतोय, म्हणजे नक्कीच ते मोठं सत्य जे आहे ते प्रियाबद्दलच काहीतरी आहे. त्यामुळे दोघेही ठरवतात की आता आपलं मिशन फक्त तन्वी आहे, आणि जे काही सत्य आहे ते आपल्याला शोधून काढायचंच आहे. तर आता नक्की तन्वीबद्दलचं सत्य यांना समजेल की नाही हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.